नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक ऐतिहासिक आणि तीव्र आंदोलन करण्यात आले। हे आंदोलनाची लढाई केवळ एक सामाजिक आंदोलन नसून बौद्ध अनुयायांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांसाठी दिलेला लढा आहे। या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। विशेषतः दक्षिण आणि उत्तर रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच भिक्खुगण आणि हजारोंच्या संख्येने समता सैनिक दलाचे जवान देखील आपले कर्तव्य बजावत होते। ही निर्णायक घटना महाबोधी विहार मुक्तीसाठी अर्पण केलेल्या बलिदानाचं स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती। 17 सप्टेंबर 2025 रोजी भारतात अनागरिक धम्मपाल जयंती, पेरियार रामस्वामी जयंती, यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संयमितपणे व निर्णायकपणे सरकारच्या धोरणावर प्रहार केला। महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युजी बोराडे, सरचिटणीस अशोक केदारे, उपाध्यक्ष विजय कांबळे, रायगड जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका शाखा यांच्या सर्वांगीण पाठिंब्याने आंदोलन आणखी प्रभावी बनले। विशेषतः बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी देखील आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन सरकारला स्पष्ट संदेश दिला। त्याचबरोबर रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस नवनवीन साळवे, उपाध्यक्ष नितीन मोरे, महिला अध्यक्ष अस्मिता जाधव आणि संपूर्ण कार्यकारिणीनं सक्रिय सहभाग नोंदवला। या प्रसंगी तळा, माणगाव, म्हसळा, रोहा, महाड, पोलादपूर येथून तालुका शाखा आणि इतर जिल्ह्यातून कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणीसह सकाळी 10 वाजल्यापासून मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले। भीमराव आंबेडकर यांचं नेतृत्व आणि अथक संघर्ष या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा उभे राहिलाय। सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आलं की महाबोधी महावीरच्या बौद्ध अनुयायांना ताबा मिळवणं ही नैतिक आणि कायदेशीर दोन्ही दृष्टिकोनातून अनिवार्य आहे। भीमराव आंबेडकर यांनी सरकारला स्पष्ट आव्हान दिलं की धार्मिक स्वातंत्र्य आणि समाजातील समतेसाठी न्याय देणं ही सरकारचं कर्तव्य आहे। सरकारनं तात्काळ महाबोधी विहारचा ताबा बौद्ध समाजाला हस्तांतरित करावा। आंदोलनात सहभागी लाखो अनुयायांच्या घोषणांनी वातावरण तापलं आणि सरकारच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। महाबोधी विहार कायदा 1949 रद्द केला जावा, महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावा, अखेर आंदोलनाची घोषणा करत ठामपणे सांगितलंय, महाबोधी विहार हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा। या ऐतिहासिक लढाईनं समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा दिली आहे। महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात दिला नाही तर पुढील काळात महाबोधी विहार मुक्तीसाठी अधिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। 17 सप्टेंबर 2025 रोजी महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी आझाद मैदान या ठिकाणी तमाम बौद्ध बांधवांचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हे जे सध्या महाबोधी विहार आहे ते पूर्ण आणि आपण याच्यासाठी आंदोलन करताय हे समस्त या बौद्ध बांधवांना कळू द्या। या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे। मग आपल्याला छोटे आपल्या समोर राहत आहे। 1877 ते 1880च्या नंतर मिंदोमिल राजानं रक्कम देऊन आपले जे इंग्रज आहे इंग्रजांनी आता उत्खनन केलं 600 बाय 600चं आणि त्याच्यावर सगळं जे आहे ते त्या ठिकाणी
रमबाबाची पाहतो तुला दीक्षा बनवला जाऊया बाबांचं दर्शन घेऊया दीक्षा बनवला जाऊया बाबांचं दर्शन घेऊया घेऊया पंचश्लोक ज्ञान घेऊया राज्यघटनेचं ज्ञान रमबाबाची पाहतो तुला रमबाबाची पाहतो तुला बुद्ध विहारी जाऊया बुद्धांचे दर्शन घेऊया बुद्ध विहारी जाऊया बुद्धांचे दर्शन घेऊया देवने राज्यघटनेचं ज्ञान देवने राज्यघटनेचं ज्ञान रमबाबांची पाहतो तुला रमबाबांची पाहतो तुला दादांच्याला जाऊया बाबांचं दर्शन घेऊया जगदनेला जाऊया बाबांचं दर्शन घेऊया घेऊया राज्यघटनेचं ज्ञान घेऊया संविधानाचं ज्ञान रमबाबांची पाहतो तुला रमबाबांची पाहतो तुला आंदोलनाला आपण सुरुवात करतो. आपण आंदोलन ताई ऐकत चला. आणि नेमका याचा उद्देश काय आणि आपल्या नेमका मागण्या काय सरकारसमोर? बूम माटी घ्या बूम थोडंसं. 1891 साली अनागरिक धम्मपाल यांनी महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुरू केलं होतं. परंतु त्यांना यातल्या सत्ताधारी लोकांनी बौद्धांचं जे विहार आहे महाबोधी विहार ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेला जागतिक वारसा त्याला आहे युनेस्कोने त्याला संबंधित जागतिक धरोहर म्हणून समजले. परंतु इथलं जे सत्तेतले जे मंडळी आहेत त्यांनी जो संविधानापूर्वीचा जो कायदा आहे जो महाबोधी बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 तो दुरुस्त केला नाही. त्याच्यामध्ये 9 लोकांची प्रोव्हिजन आहे. 9 पैकी 5 लोक इतर धर्माचे इतर व्यक्ती आहेत आणि 4च लोक बौद्ध आहेत. त्यामुळं डॉमिनेशन जे आहे ते सत्ताधारी लोकांच्याकडेच आहे सगळं. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती थांबवा म्हणून परत भीमराव आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या आणि भिक्षू संघाच्या वतीनं मागच्या वर्षी 17 सप्टेंबर जो अनागरिक धम्मपालांचा जन्मदिन आहे त्या दिवशी सुरू केलं होतं. परंतु 12 मेला त्याचा पहिला पडाव संपला आहे. सरकारनं काही त्यात केलेलं नाही आणि भारतातील बौद्धांसाठी जे काही आसपासचं ठिकाण आहे ते केलेलं नाही. एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची मऊ आहे या ठिकाणी सुद्धा राजकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे. म्हणून त्यांच्या हातात दिलेला आहे. पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षा धम्मदीक्षा घेतली नागपूर दीक्षाभूमी नागपूर दीक्षाभूमी सुद्धा आपल्या ताब्यात नाही. कारण काय आपले लोक आहेत परंतु त्याच्यात राजकीय लोकांचा जो हस्तक्षेप आहे तो वाढलेला आहे. तुम्हाला आपल्या मागच्या आठवड्यात बघितलं असेल की RSS नावाची जी संघटना आहे त्याचं काही संबंध नाही पण तिथं बैठक घेण्यात आली. ही जी प्रक्रिया चालू आहे ही सत्ताधारी लोक आमच्या या बौद्ध लोकांना किंवा जे मनोवादीच्या विरोधात बोलतात यांना कसं डॉमिनेशन करत जाते. आणि ही जी अस्मितेचं आमची 3 ठिकाण आहेत 3 ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत संविधानाचे राष्ट्रीय याच्या नेतृत्वाखाली पुऱ्या भारतभर 25 राज्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि मंत्रालयावर आयोजन आजच्या तारखेला केलं आहे. आजची तारीख अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनागरिक धम्मपाल यांची जयंती आहे. पेरियार स्वामी ज्यांनी हिंदू धर्माच्या विरोधात किंवा विचारसरणीच्या विरोधात आंदोलन केलं. त्याच्यानंतर जे डॉक्टर बाबासाहेब भैयासाहेब आंबेडकर जे भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे सुपुत्र आहेत त्यांनी पूर्ण देशभर धम्माची चळवळ पुढे नेली आणि एक ढाण्या वाघ या ठिकाणी ते होते आणि जे तुम्ही बापाचीच स्मारक मुलाला करायला लावणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या भारतीय इतिहासामध्ये केलेलं आहे. त्यांचा स्मृती दिन आहे. मग यांना हे अभिवादन करून हा जो 3 गोष्टीसाठी जे काही आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे ते सरकारला जाग येण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे. थोड्याच आपण या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्याचे दक्षिण विभागचे सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी आणला तर आपला नेमका काय उद्देश आहे येण्यामागे? सर्वांना सैनिक जन आक्रोश आवाज खूप आहे माझा आवाज जरा बारीक आहे.
आणि या ठिकाणी जो आलेला त्याचं मुख्य कारण आहे बौद्धांचा अस्तित्व असणारं बुद्ध विहार महाबोधी विहार हे आजही बौद्धांच्या ताब्यात नाही, हिंदूंच्या ताब्यात आहे. आणि त्यासाठी संस्थेनं हा पुढाकार घेऊन हे कसं होईल याच्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे. आणि संस्थेने आम्हाला हात मारलेला आहे, वरिष्ठांनी आम्हाला हात दिले या जनाक्रोशामध्ये सहभागी व्हा आणि त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आणि हे बुद्धांचा असणारे विहार खुलं करण्यासाठी दीक्षाभूमी जागा आपली आहे पण ताबा मात्र दुसऱ्यांचाच आहे. बहुमत तशाच प्रकारे अवस्थेत आहे. हे मुक्त होण्यासाठी संस्थेने आदेश केल्याप्रमाणे आज रायगड जिल्ह्यातील तमाम आमच्या 7 गाड्या या ठिकाणी भरभरून घेऊन आम्ही आलेलो आहोत. संस्थेच्या आदेशाचं पालन करून आहोत. हे बुद्ध या खरं अर्थानं स्वातंत्र्य झालं पाहिजे. आज खऱ्या अर्थानं ते बदलाच्या ताब्यात पडलेलं आहे. बुद्ध झालं तरच खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध स्वातंत्र्य घेणार आहे. तेव्हा आम्ही सर्व हिंदूंचं या ठिकाणी आलेलो आहोत. थोडं त्या ठिकाणी सांगतो. जय भीम. पोलीस टाइम सुरेंद्र शेलार. महाबोधी विहार त्याच्या पाठीमागे नेमका संदर्भ काय? शाखेच्या माध्यमातून अध्यक्ष सेक्रेटरींनी सही करायची आणि प्रत्येकाने आलेल्यांनी शाखेवर फॉर्म भरून घ्यायचे. आणि आज या ठिकाणी ज्यांनी आणलेले नाही त्यांनी हे फॉर्म भरून घ्यायचे. ज्यांनी फॉर्म आले त्यांनी फॉर्मवर सही करायचे. ज्या लोकांनी फॉर्म आले नाहीत त्या लोकांनी फॉर्म भरून घ्यायचे. क्रमांक 1 ते 6 झोनचे अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष यांनी सर्वांनी लक्ष द्यायचं. झोनच्या अंतर्गत असलेले आपल्या वार्ड शाखा ज्या आहेत त्या वार्ड शाखेचे आलेले सर्व पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांचे फॉर्म आपण या ठिकाणी सगळ्यांना पीएफ केलं. ज्यांनी आलेले त्यांनी त्या पीएफ वरती भरून द्यायचे. नसेल आणले तर त्यांनी इकडून फॉर्म घ्यायचा आणि त्या फॉर्मवरती आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शाखेचे नाव टाकून खाली अध्यक्ष सरचिटणीस यांची सही त्यांचा मोबाईल नंबर आणि ज्यांनी शाखेमध्ये नाव कोणते या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी या ठिकाणी जे फॉर्म आहेत ते घेऊन जातो. त्यांच्या फॉर्मवरती आपण सगळ्यांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आपले साईन द्यायचे आहे. या ठिकाणी आपण होत आहे. आज हा आपलं मोर्चा आम्ही काढलेला आहे. त्याचमुळे जेव्हा 1962 साली महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस दीक्षाभूमी ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना दीक्षाभूमी दिली होती त्या दीक्षाभूमीचं मालकी हक्क आहे. भारतीय बौद्ध महासभेकडे होता. सरकारने भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने जागा दिली होती आणि या ठिकाणी स्मारक समिती बांधकाम करता निर्माण केली होती. परंतु आजही भारतीय बौद्ध महासभेच्याकडे त्या व्यवस्थापन आलेलं नाही. भारतीय बौद्ध महासभेला मागणी आहे. आणि तिसरी मागणी म्हणजे ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि मूळ येथील स्मारक जे आहे ते सुद्धा भारतीय बौद्ध महासभेकडे सोपण्यात यावं. अशा प्रकारे महत्वाच्या बौद्ध समाजाच्या बौद्ध सर्व लोकांच्या मागणी करत आहोत. आज आपण बघतोय जगातील सगळ्यात जास्त पर्यटक या ठिकाणी येतात. बौद्ध राष्ट्रातून येतात. त्यामुळं या देशाला सगळ्यात जास्त निधी आहे ज्याला म्हणतात पर्यटन निधीचा असतो तो या देशाला हे आपल्या बौद्ध राष्ट्रातून पर्यटक त्यांच्यामधून मिळतं. इतर कुठल्या जाती धर्माचे लोक या देशात येत नाहीत. त्यामुळं हा एक प्रकारे आमच्या बुद्धिस्ट लोकांवर अन्याय आहे. हा सरकारने दूर करावा आणि हे जे त्याच्यामध्ये आता कुठे खंड पडणार नाही. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.